तर आज आपल्याला करायचं आहे ज्वारीचं आंबील आणि ज्वारीचे आंबील करण्यासाठी इथे पाहू शकता अशा प्रकारे मी ज्वारी घेतलेली आहे। अगदी बारीक गावरान ज्वारी आहे आणि ही रात्रभर स्वच्छ पाण्यामध्ये आपण 2 वेळा धुवून भिजत ठेवली होती आणि छानपैकी ही भिजली गेली आहे पाहू शकता। तर अशा पद्धतीमध्ये भिजायला पाहिजे। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही ज्वारी आपण टाकून घेऊया। ज्वारीच्या पिठाचे देखील आपण आंबील बनवू शकतो, परंतु अशा पद्धतीमध्ये आपण पारंपरिक पद्धतीमध्ये ही आंबील करणार आहोत ज्वारी भिजून। तर आता यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकूया, जास्त पाणी नाही टाकायचं। आता हे बारीक वाटण करून घेऊया। तर पाहू शकता यामध्ये आपण थोडंसं पाणी वापरलं होतं आणि बारीक छानपैकी अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता एका वाटीमध्ये हे काढून घेऊया। हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। आता हे बारीक करून घेऊया। इथे मी दही घेतलेलं आहे। जिरं लसूण आणि मिरची वाटली होती त्याच भांड्यामध्ये आपण हे दही घेणार आहोत। आता अर्धी वाटी आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घेऊया। तर पाहू शकता छानपैकी असं बारीक झालेलं आहे, पातळ झालेलं आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला थोडंसं फिरवून घेतलं की म्हणजे गुठळी होत नाही आणि ज्वारीचं आंबील हे खूप छान लागतं चवीला। आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आता पाणी टाकूया आपण आणि पाणी थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आणि यानंतर ज्वारीचं जे पीठ आहे आपण वाटलं गेलं ते टाकायचं आहे। तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत चला। तर पाहू शकता आता हे मिश्रण आपण सतत ढवळत असल्यामुळे एक 5 मिनिटांमध्येच या मिश्रणाला एक दाटसरपणा यायला लागतो आणि आपले ज्वारीचं पीठ हे त्यामध्ये शिजलं जातं। आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं हिरव्या मिरचीचं, हिरवी मिरची लसूण आणि जिरे ते यामध्ये टाकणार आहोत। तर जिरे हे शीत असल्यामुळे आपण यामध्ये जिऱ्याचा वापर केलेला आहे आणि थोडंसं तिखटसर आणि जिरे हे शीत असल्यामुळे जिऱ्याची चव देखील यामध्ये खूप छान लागते। तर अशा प्रकारचं आंबील तुम्ही नक्कीच करून पहा। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबील पिलेलं खूप चांगलं असतं। तर पाहू शकता याला एक दाटसरपणा आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे आपण दही घुसळलं होतं किंवा तुम्ही यामध्ये ताक जर असेल तर ताक देखील टाकू शकता। एक आंबट चव छान लागते आंबीलमध्ये। आता एक 2 मिनिटं पुन्हा आपण आता ढवळून घेऊया आणि वेळ जास्त लागत नाही करायला, अगदी झटपट घरच्या साहित्यामध्येच हे तयार होतं। तर पाहू शकता अशा प्रकारे दाटसरपणा यायला लागलेला आहे। तर अशाच पद्धतीमध्ये आपल्याला हे आंबील शिजवायचं आहे। जास्त पण घट्ट न करता मीडियममध्येच ठेवायचं, म्हणजे थंड झाल्यावरती पुन्हा एकदा दाटसरपणा त्याला येतो। तर अशा प्रकारचं आंबील तुम्ही नक्कीच या उन्हाळ्यामध्ये करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। आता यामध्ये थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपण यात सेंदेव किंवा काळं मीठ आणि साधं मीठ यामध्ये टाकलेलं आहे। मिठाचा वापर आपण लगेच केलेला नाही तर कारण यामध्ये आपण दही टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं हे मिश्रण जे आहे आपण केलेलं ते थोडंसं थंड होऊन द्यायचं। उकळी थोडी थंड होऊन दिली की मग यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपण येथे ज्वारीचं आंबील बनवलेलं आहे। आता हे आंबील आपण एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेऊया। तर अशा प्रकारचं आंबील तुम्ही बनवायला अजिबात विसरू नका, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि यामध्ये तुम्ही जिरी मोहरीची फोडणी देखील वरून टाकू शकता किंवा जिरी मोहरी फोडणी देऊन हे अशा प्रकारचं आंबील तयार करू शकता। तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुम्ही करू शकता, परंतु मी येथे साध्या पद्धतीमध्ये हे आंबील तयार केलेलं आहे।